सुरगाणात पावसाचा कहर, नद्यांना महापूर, पुलांवरून पाणी, अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. प्रशासन ॲक्शन मोडवर. दिव्य भारत बीएसएम न्यूज. बुधवार दिनांक 8 जुलै 2026. सुरगाणा. प्रतिनिधी रतन चौधरी. नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यात गेल्या 17 ते 18 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पहाटे 3 वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक फरशी पूल आणि पाईप मोऱ्यांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा तालुक्याच्या मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. शेतीची सर्व कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांना शेतात जाणे अशक्य झाले आहे. अनेक भागांत दिवसभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्कमध्येही मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती. तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प राहिली. प्रशासनाच्या सूचनांनुसार शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहिले, मात्र नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. महसूल, पोलीस आणि वन विभाग सतर्क. तालुका प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, वन विभाग, ग्रामपंचायती आणि आपत्ती व्यवस्थापन पथके संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संवेदनशील गावांमध्ये सातत्याने पाहणी सुरू असून पूरस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. महावितरण विभागालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा आणि आवश्यक साहित्याचा साठा उपलब्ध ठेवला आहे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. नदी, नाले, धबधबे, फरशी पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये. पुराच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने महसूल विभाग, पोलीस किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुलांच्या प्रश्नामुळे धोका वाढला. सुरगाणा तालुक्यातील अनेक नद्यांवर आजही जुन्या पद्धतीचे फरशी पूल आणि पाईप मोऱ्या असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत होते. यंदाही मुसळधार पावसामुळे या पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी उंच व कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. एकूण परिस्थिती गंभीर. प्रशासन सज्ज. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यातील परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यटन स्थळांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने